याच्या पुढे सगळ्यांना माझं आग्रहाचं सांगणं आहे, गोव्याला आल्यावर बीच शिवाय कुठेच जाऊ नका. हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आहे 18 फेब्रुवारी. आज आहे आमची ॲनिव्हर्सरी आणि आम्ही उठलोय 10 वाजता आणि आमचा 10 वाजता जाण्याचा प्लॅन होता बाहेर, पण आता लेट झालं. उठलो आणि 11 वाजेपर्यंत फक्त ॲनिव्हर्सरी विशेषला रिप्लाय करत होतो. थँक्यू सगळ्यांच्या. रोज असंच करतो आणि 12 वाजता निघतो आम्ही. 11 ते 12 आम्ही रेडी झालो आणि आता 12 वाजता आपण निघतोय. तर आता आम्ही फोर्ट, आमचा प्लॅन होता की आज पण बीचला जायचं, संध्याकाळी पण बीचला जायचं, कारण उद्या आम्हाला जायचंय. पण आता फक्त फोर्ट होईल, मग फोर्ट करू, मग संध्याकाळी बीचला जाऊ. सो बाय बाय. तर परंपरेनुसार आम्ही घरातून निघण्यानंतर 1-2 रील्स काढले, फोटोज काढले आणि मग आम्ही सिंगल रील्स काढलं. मग म्हणजे काय नाही, 5 मिनटाच्या वर नाही लागत, आम्ही एवढं फास्ट काढलं. त्यानंतर आम्ही निघालो आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनवर. काय मग पाटील, बरं आहे का? राज्य तुमचं आहे, सरकार आमची. तर आपण चाललो आहे चापोरा फोर्ट, जो आपल्या म्हणजे आमचं जिथे हॉटेल आहे ना तिथून अगदी जवळ आहे. वॅगेटॉर बीचच्या अगदी बाजूलाच आहे. म्हणजे वॅगेटॉर बीच तुम्हाला चापोरा फोर्टवरून पण दिसतो, सो इतकं जवळ आहे. तर मग चला फटाफट आपण तिथे जाऊया. आम्ही असं फोटोज वगैरे काहीच बघितलं नाही, म्हणजे जाऊन डायरेक्ट तिथेच बघणार आहे की ते काय आहे वगैरे वगैरे. सो चला मग तुम्हाला पण दाखवू. तर खाल्लं वगैरे काहीच नाही, आम्ही डायरेक्ट निघालो आहे आंघोळ वगैरे करून. तर आता आपण पोचलो आहे चापोराच्या पार्किंगमध्ये. तर इथे तुम्ही बघू शकतात बऱ्याच गाड्या पार्किंग आहेत आणि आय थिंक इथे पार्किंगला आपल्याला पे करावं लागेल. सो यांनी पे केलं, रिसीट वगैरे घेतली, मग आपण निघूया. सो ऑलमोस्ट बऱ्याच ठिकाणी पार्किंग चार्जेस आहे, बऱ्याच ठिकाणी. काय वॅगेटॉर फोर्ट ना? नाही, चापोरा फोर्ट. तर खाली पण इथे खूप सारे शॉप्स आहेत आणि पार्किंगचे वगैरे पैसे घेतात. आणि इथेही तुम्हाला असे मिनी शॉप्स दिसतील जिथे तुम्हाला बॉईजचे शर्ट्स, टी शर्ट, मुलींचे ड्रेसेस वगैरे बऱ्याच वस्तू भेटतील. म्हणजे तुम्ही जिथे जिथे जाणार तुम्हाला या वस्तू भेटतील. त्यानंतर मग आम्ही नारळ पाणी पिण्यासाठी आलो, कारण सकाळपासून काहीही खाल्लं नाही आणि पोटात काहीच नाही आहे. सो चला मग आपण मस्तपैकी नारळ पाणी पिऊया. पहिले काहीतरी खा, 12 वाजले. चला ना, मी तिकडे खाते, तुम्ही बसा. मला देईल ते. हो का, द्या मग. मला पार्सल गाडीत ठेवून दे. नारळ एकदम भारी होतं, म्हणजे त्याच्यात पाणी पण खूप सारं होतं आणि मलाई पण खूप सारी होती. म्हणजे नारळ पाणी आणि ती मलाई खाऊनच आमचं पोट ऑलमोस्ट फुल होऊन गेलं. म्हणजे नाश्ता टाईप होऊन गेला आमचा. नाहीतर मला एवढी भूक लागली होती की मी आधी काहीतरी खाणार होती, बट प्लॅन कॅन्सल केला. आपलं याच्यावरच झालं बऱ्यापैकी आणि थोडी एनर्जीही भेटली फोर्ट चढण्यासाठी. इथं चढता येत नाही. छातीवरती तो डायरेक्ट कधी सुंदर जाणं पडेल भाऊ. मग इथं चाललं नाही राहणार. बापरे, शॉर्ट काढून
जोरा मला त्रास होतो. बिना चप्पलची चालू का? हुशार, तुला सांगितलं नाही. चालेल मी. ए तुम्ही काय बोलले? जास्त चालायचं म्हटलं. नाही असं काही बोलले नाही. मारेल तुला. नाही मारणार बोललो तुम्ही मला. शरीराला मार खाते. आम्हाला काहीच आयडिया नव्हती की एवढं चढावं लागेल. आम्ही लिटरली वन पीस घालून आली आहे. मी वरून हिल्स घातले आहे. वा वा वा. आणि माझ्याकडून बिलकुल चढलं जात नाही आहे. तुम्ही किती वाजता जातो? ट्रेनमध्येच असतो. डायरेक्ट रिक्षात बसून ऑफिसमध्ये बसतो. आपल्याला कोणाची सवयच नाही. थंड घ्यायला होतो ते पण 11 वाजता होतं. सनसेट करा मला यार. याच्या पुढे सगळ्यांना माझं आग्रहाचं सांगणं आहे, गोव्याला आल्यावर बीच शिवाय कुठेच जाऊ नका. खरंच पंजिमला पण नका जाऊ. पंजिम Waste of time. बकवास. आत्ताशी आपण हाफ डिस्टन्स कवर केलं आहे. अजून थोडंसं बरं आहे वरती. सो चला मग होपफुली आपण ते पण कवर करू. एक म्हणजे मेन म्हणजे ऊन खूप आहे आणि त्यामुळे खूप जास्त त्रास होतोय. ऊन नसतं तर थोडं म्हणजे इझी झालं असतं. आणि त्या स्टेप्स एकदम अशा काय म्हणतात चढण आहे त्याला पूर्ण, तर त्यामुळे जास्त त्रास होतोय. आणि आम्हीच नाही, आमच्या मागे पुढे जेवढे लोक होते सगळे एकदम मुश्किलीने वर जात होते लिटरली. काही लोक तर मध्येच म्हणत होते की आम्ही परत जातो. फायनली आपण पोहोचलो आहे फोर्टला. चापुरा फोर्ट. चापुरा चढलं नाही जाते. बॉटल काय मला सगळ्यात जड होते. बॉटल बी जड 1 रुपयाची तेलाची बॉटल नाही का, केसांना तेल लावत होती ते घेतले होते. बॉटल बी जडू राहिली आणि टी दुकान तिकडचं काय. हे त्यांच्या मावस काकांबद्दल सांगत होते जे खूप कॉमेडी म्हणजे खूप कॉमेडी करतात. आणि हा त्यांचा एक्सपिरियन्स होता जो मी बऱ्याच जणांकडून ऐकला आहे. काका पण आपलं चॅनल बघतात, सो त्यांना हा तेलाची बॉटलवाला सीन आठवलाच असेल नक्की. आम्हाला जेव्हा आठवतो तेव्हा मी हसतो. थँक्यू सो मच. यांना मी तर फोटो काढायलाच लावते. बाकीचे सगळे म्हणजे आम्ही जिथे जातो सगळेच लोक त्यांना फोटो काढायला लावतात. इथेही त्यांना फोटो काढायला लावले. ठीक आहे, म्हणजे मोस्टली कपल लोक येतात तर ते म्हणजे कपल लोकांचा फोटो स्वतः थोडी काढू शकतात. सो एकमेकांनाच सांगावं लागतं. तर हा असा काहीसा फॉर्ट आहे. आणि इथे एक मुलगी खूप जोरात पडली, खूप जोरात. तर इथे असं म्हणजे काही वेगळं काही नाही आहे. फॉर्ट आहे असा पूर्ण साईडने अशा भिंती आहेत. आणि इथे बरेच लोक फोटोज वगैरे काढत होते. तर आम्ही ज्या बीचला परत जायचो ना, वॅगेटॉर बीच, तो इथून एकदम क्लिअर दिसतो आणि खूप सुंदर दिसते. इथून बघा डायरेक्ट तुम्हाला बीच दिसेल, वॅगेटॉर बीच. भारी ना. हा जो काम डाऊन बोलणारा मुलगा आहे ना, एक मुलगा होता तो त्याच्या गर्लफ्रेंडला ओरडत होता की खाली ये, कारण ती वर उभी होती. तो 2-3दा ओरडला, मग शेवटी तो एकदम जोरात ओरडला. बिचारा खूप केअरिंग होता, ती पडावी नाही म्हणून बोलला असेल मे बी. घेतलं तरी तुम्ही जाऊन या. मी थांबते, जाऊन या. त्रास होतोय सांगते तरी. आता मॅडमना त्रास होतोय त्यामुळे त्या पाणी पितात. शटाप, इकडे मला जायचं काय यार, इकडे काहीच नाही. चला ना. तर या फॉर्टवर झालं आहे दिल चाहता है मूवीचं शूटिंग. तुम्ही ते सॉन्ग पाहिलं असेल तर तुम्हाला आठवेलच. चला मग आता आपण खाली जाऊया. आपला पूर्ण फॉर्ट बघून झाला आहे. तर इथून मी कैरी घेतली
कारण आता आम्ही म्हणजे जेवण बाकी आमचं जेवण करू त्याच्यासोबत खायला कामात येईल. तर इथे एक म्हणजे भांडण झालं होतं खूप मोठं. ते म्हणजे बघूनच आम्ही घाबरून गेलो. त्या माणसाला पोलीस घेऊन गेले. आम्ही जेवायला गेलो डायरेक्ट त्याच्यानंतर. तर आम्ही जास्त काही एक्सपेरिमेंट करणार नाही आहे, कारण आता पण आम्ही एकदमच म्हणजे जास्त उन्हात वगैरे गेलो होतो. तर आम्ही आपली सिम्पल खिचडी मागवली आहे, दाल खिचडी, पापड आणि आपण जी कैरी आणली ती. सो खायला खूप मजा येणार आहे. मला खूप आवडतं कैरी आणि खिचडीसोबत. जेव्हा असं उन्हाळा असतो ना तेव्हा म्हणजे ते पदार्थ खायला मजा येते वेगळी. तर आम्ही घरी गेलो, जेवण करून मस्त झोपलो. उद्या भेटू परत एकदा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.